चमचमीत पावभाजी करूया मुंबई स्टाईलची। आता मी ह्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे 2 चमचे, त्याच्यात मी बटर घालणार आहे। आता हे मेल्ट होऊन द्यायचं चांगलं। पावभाजीला फोडणी नसते त्यामुळं आता ते वितळलेलं आहे, सगळं बटर मेल्ट झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी हा मसाला टाकते। ह्याच्यामध्ये मी कांदा, ढोबळी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर आणि थोडा कांदा लसणाचा तिखटाचा मसाला आणि गोडा मसाला हे सगळं मिक्स केलेलं आहे ह्याच्यामध्ये। आता हा चांगला परतून घेते। चला, आपला मसाला छान परतून झालेला आहे, त्याला आता तेल सुटायला लागलेलं आहे। आता मी हे वाटाणा आणि बटाट्याचं मिक्स शिजवलेलं आहे ते मी ह्याच्यामध्ये घालून घेतले। मी ह्याच्यात फ्लॉवर घातलेला नाहीये, कारण आता पावसाळ्यात फ्लॉवर चांगला येत नाहीये, मंडे फ्लॉवर खूप घाणेरडा येतोय, त्यामुळे फ्लॉवर नाही घातले। पण ह्याच्यात ढोबळी मिरची, बटाटा, वाटाणा, टोमॅटो, कोथिंबीर बाकी सगळं घातलेले जिन्नस, त्यामुळे भाजी उकळायला लागली छान। त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि पावभाजीचा मसाला टाकूया। भाजीची भाजी तयार झालेली आहे, झालेलं आहे छानपैकी। आता आपण मसाला पाव करूया। त्याच्यावरती बटर केलेलं आहे। आता आपला हा सिक्रेट जो मसाला आहे तो स्प्रेड करायचा आणि त्याच्यावरती चिरून हा पाव त्याच्यावर घासायचा चांगला जोरात, म्हणजे मसाला याला चिकटतो। थोडंसं बटर याला लावून घ्यायचं। तयार झालेला आहे। अशा पद्धतीने करून घ्यायचं आणि त्याच्यात मी भाजी घालून घेणार आहे। भाजी आणि त्याच्यावरती थोडंसं बटर घालून घ्यायचं आपल्याला। थोडासा कांदा आणि कोथिंबीर। या आपले पावभाजी खायला या।